सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून सविनय सादर करीत आहोत. किसन्या, एक निरागस, खट्याळ आणि प्रश्नांनी भरलेलं मूल. त्याच्या डोक्यात रोज नवनवीन प्रश्न उभे राहतात. आकाश निळं का असतं? वाऱ्याला घर कुठे असतं? चांदणं खाली पडतं का? झाडं बोलत असतील का? गावातला प्रत्येक माणूस त्याच्या प्रश्नांचा साक्षीदार आहे. कधी त्याच्या प्रश्नांवर लोक हसतात तर कधी विचारात पडतात. पण एका दिवशी हेच प्रश्न किसन्याला घेऊन जातात एका अशा प्रवासावर जिथे त्याचं भवितव्य, त्याची कथा आणि त्याचं उत्तर दडलेलं आहे. आणि या प्रवासात त्याच्यासोबत असतो त्याचा जिवलग जन्म्या, ज्याच्याशी त्याचं नातं इतकं घट्ट आहे की आता ते तुम्हीच बघा. श्यामाईला आता पे अगद्या झालं जाऊ नकोस. मी गेल्या शेती केलं ते डंगर पटके. अरे मग अजून येईन की आगायला. काय नाही, चल. बेस्ट काम आहे की. काय म्हणला रे? म्हणजे तुझं काम. आणि ती कशामुळं? अव म्हणजे आपणच काम करायचं आणि आपणच खायचं. आणि लोक असती खायला कोण पिकवणार मग? अन लोकांनी खायला आपणच पिकवायचं वय. हा मग मी अभि मोठा व्हायचं तीच करीन. असं होय. बरं बरं. काय झालं रे? भूक लागली का? हा. चाल. आले का? आपणच पण काम सोपं नाही. एवढा विचार कशा पाय करतोय? जेण्याशिवाय हाय ती व्हायचंच. मग आपण जे काम करतो त्याचा काय फायदा? समजायचं नाही तुला का? तुझ्याकडे वेळ आहे आणि तुझ्यासारख्या लेकरांनी आकाशात उडायचं असतं. बाकी बघू की उशीर आहे. संपले असतील प्रश्न तर करू का म्हणतो काम मी. करा की. चल तू माझ्या शेतात काम करायला. वाटलं की आता आवाज उड म्हणून. ए किसना, कुठं पळतो? काय रे बाबा? कुठे वाट फुटली म्हणायची. तुला काय करायचं माझ्या वाटनं? तसं नाही जी. विचार म्हटलं ख्याल कुशाली. तू मला विचारणार ख्याल कुशाल? अरे मला सगळं माहिती आहे. कुणाला दम द्यायचा असेल तर सांग, आत्ता नीट करतो त्याला. नाही जी, हे म्हणतो कुस्ती चालू आहे तुमची. कुस्तीचं काय निवांत चालू आहे की. पण आज अचानक कुस्तीचं कस काय विचारू लागलाय तू? मला बी कुस्ती आवडतीच की.
तुम्ही जेव्हा जत्रेत मिरपणात जमिनीवर पाडलं आणि कुस्ती ऐकली त्यापासून आपण पटायची आपण कुस्ती शिकायची. सकाळी 4ला उठतो, हनुमानाचं नाव घेतो, मग लागतो सरावाला आणि मग डावावर डाव चालतात. कुणाची मान मुरगळते तर कुणाचे बोटं मुडकतात. ह्याच्यातून सुटका म्हणून मग थंडगार पाण्याची आंघोळ. हे झालं की मग येते पोटाची बाब. काय काय भेटतं खायला? काय काय भेटते सांगतो तुला. चल खायला बघ. 2 लिटर दूध, पैलवानी थंडाई, 20 बदाम, 8 भाकरी, कोणती भाजी आणि मग सुका मेवा, तूप आणि 2 गिलास ताक. आणि शाळेचा अभ्यास. शाळा? आणि मला कसली आली शाळा? शाळा नाही ना अभ्यास नाही. नुसती कुस्ती ओढायची आणि 2 टाइम खाणायचं. वा वा मस्त की मग मला हेच करायचं. ये मग उद्या तुझ्या बापाला घेऊन, तुझा करू सराव सुरू. या की माझ्या घरी. येतो मग बाबा. राम राम. आज शनिवार आहे ना? मग चल मारुती रायाच्या देवळात डोकं ठेवून पुढे जाऊया. वय वय चालतंय की. काय रे पोरं, इकडे कसं काय? काय नाही ते जरा पाया पडायला आलतो. असं आहे का? बरोबर. एवढं काय मागतीस देवाकडे? हे किसन्या, माझ्या नावाचं बी माग. मला काय आठवत नाही. त्या माणसामुळे थांबतोया. तेव्हा मला असं धावशील का रे? अरे हो, पण कधी धावशील? मी खर्च बसून वाट बघते तुझी. सप्पल म्हणजे काय असतं रे? मी पुढे जाऊन काय बनणार? मग मला असं काहीतरी म्हणजे काल सोप्पा असावं. शाळा बी आलं, वाईट आलं बघ. थोडं बी वाटतं ना. मास्तर जे शाळेत सांगते ते बी डोक्यात बसत नाही बघ. नाही नाही ती काही नाही, तुम्हाला येऊन बोल. ती वाट बघून देवा. इकडे त्याला माग तुला काय चावला बिवलं की काय काय येत लागलं? कोणासने बोलत होते का मंदिरात? काही नाही, तुझ्या देवाचं आणि माझं सगळं तर ठीक आहे. ए गप्प. अरे ती बुक कोण आहे? चल बघू. अरे मारूला बिळलं तर ती स्वतःशीच बोलतीये. काही नाही करत मी. ऐकी तुझा मी इथं बसतो. असं कसं येत नसतो. ए सॉट ए सॉट तुला ते आई शपथ आहे. बरोबर थांब थांब.
हनुमंतीला आलाय. काळोख होय, सैतानाच्या यायची वेळ झाली. रात्र मोठी हाय, समजासनी सांग घरात राहायला. एक कावळ्या काय लागेल का गलतीत? सैतान येईल आणि जन्म देईल कधी न मरणाऱ्या काळोख अंधाराला. कलकी पण येईल त्यासोबत. युग उलटतील पर यो काळोख कधी जाणार नाही. एखादी शाप बसला की तो जन्म जन्म राहील बघ. अंधारामध्ये सैतानावर वार करणं सोपं काम नाही. तो येईल पण दिसणार नाही, तो असेल पण जाणवणार नाही. रात्रीच्या अंधारात एक सावली बनून मागे येईल. पुढे चालत राह. झाडी झुडूप वारापेक्षेपराने सगळे तुला आवाज देतील, पण मागे वळून बघू नको. कंदील घेऊन पुढे चालत राह. हा प्रकाशच तुझा आधार असल. डोंगराला वळस निघालून मागे जे रान लागते ते पार करून तलावाकाठी जाऊन बस. तिथं तुला कोणतरी येऊन भेटतंय. मी आपण गेलेलो पण मला शाप बसला. जाता येत ना, अंतर पडायला लागलाय. मागे जरण लागते ते पार करून तलावाकाठी जाऊन बस. तिथं तुला कोणतरी येऊन भेटतंय. मी आपण गेलेलो पण मला शाप बसला. जाता येत ना, अंतर पडायला लागलाय. अरे तू इथं कसं काय? घाबरू नको, चल माझ्यासोबत. कुठं? रस्ता शोधायला. मला भीती वाटती. अरे भिऊ नको, मी आहे सोबत. मग काय म्हणतोस? बोलून झालं का शेतकऱ्यासोबत, पैलवानासोबत? काय म्हणले ते? वाट शोधत होतास ना? सापडली ना मग वाट? तू मस्ती कसं बाई? मला सगळ्यांचं सगळंच माहिती आहे लेकरा. कितीच थांबलेला होतो तुझ्याजवळ. या उकिरड्या दुनियेच्या काळ्या कुट्ट अंधारात तू तुझी वाट दुसऱ्यांमध्ये शोधत होता आणि ती वाट कधीपासून तुझ्यामध्येच लपली होती याची काडी मात्र जाणीवसुद्धा तुला नव्हती. आणि तू त्या वाटेवर पाऊल कधीच ठेवला नाहीस. तू तुझ्या स्वप्नांना फक्त पाहिलास, जगला कधीच नाहीस. प्रभू श्रीरामांनी सामान्य माणसाचा जन्म घेतला, तसेच ते जगले आणि लढले सुद्धा. त्यांच्या सहवासात आल्यानंतर आणि जामवंताशी बोलल्यानंतर मला माझ्या शक्तीची जाणीव झाली आणि मी स्वतःला सापडलो. तसाच तू पण स्वतःला शोध. प्रत्येकाचं काम तुला सोपं वाटत गेलं. शेतकऱ्याचं कष्ट आणि पैलवानाचं बळ कधी तुला दिसलंच नाही. प्रत्येक काम हे कष्टातच असतं, कोणतंही काम सोपं नसतं. तसाच तू स्वतःसमोर थांब आणि स्वतःला प्रश्न विचार आणि त्याचे उत्तर स्वतः शोध. तेव्हाच तू स्वतःला स्वतःमध्ये सापडशील. मी हनुमंत, शक्तीचा देवता, तुला वरदान देतो की तुला जीवनात सगळं काही भेटो.